BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ कथा अध्याय 17 रासक्रीडा. कृष्णाच्या अनंत लीला, गोपींचा अभिमान व त्याचे निरसन. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय जय गोवर्धनधरणा हे कंसारी पुतना प्राणहरणा मधुकेटभारी मूरमर्दना गोपी नंजन गोपते तुझ्या ठाई चित्त जडे तरी संसार दुःख समूळ जडे चिन्मयपद हाता चढे न पडे साकडे कदाही आपल्या कार्या लागी प्राणी सदा सादर दिन्या यामिनी तैसी प्रीती धरेल हरिभजनी तरी बंधर मग कैचे धनी चांतरी धरुनी भाग्यवंता शिस्तवनी सज्जनी तैसी गोडी लागे हरिचरणी तरी बंधर मग कैचे राजभंडार कावृत्ती जाता प्राणी सायास करीती तैसे हरी प्राप्तीशी झगडती तरी बंधर मग कैचे वाढावया वंश संतान करती लोक बहु अनुष्ठान तैसे कृष्ण पायी जडे मन तरी बंधर मग कैचे खोळंबेल लग्न घडी म्हणून संकटी घातली उडी तैसा कृष्ण भजनी धरिती गोडी बंधन मग कैसे एकुलत्या पुत्राशी होता व्यथा वैद्य शोधुपा धावती माता पिता तैसा हरिपदी कळवळा जडता तरी बंधन मग कैचे जैसा काकृषाकांत प्राणी उष्ण काळी उदक धुंडी बनी तैसा आवडे चक्रपाणी तरी बंधन मग कैचे की अबला कन्या परदेशी दुरी परितीचे मन सदा माहेरी तैसी वज्रभूषणी आवडी धरी तरी बंधन मग कैचे असो षोडशोध्याय देखता ऋषी पत्न्यांनी कृष्णनाथा अन्न अर्पून या तत्वता आश्रमा प्रतिपाताल्या यावरी एके दिनी वृंदावनी शारंग पाणी शरत्कालीची यामिनी निशामणी निर्मळ दिसे अंबर नीलवर्ण सोजवळून मात्र दिसे जलद पटले शोभायमान मन निर्मळ मल या नील झळकत असे कदंब लवंग वृक्ष थोर जाई जुई चंपक औदुंबर डाळिंबी पोपळी परिकर केळी नारळी डोळती फणसंजीर रातांजन बकुळ मोगळे जांभळी कांचन सदावृक्ष भेदित गेले गगन आत सूर्यकिरण न दिसे रावे सावळ्या हंस मयूर सतके पतके जवादी मंजार कस्तुरी मृग सारसे सुंदर चक्रवाके खेळती एसी यामिनी चांदणी यामिनी पाहुणी आशारंग पाणी पावा वाजवी केवल दानी वृंदावनी तेथवा श्रीकृष्ण परब्रह्म निर्मळ सगुण रूप अतिवेल्हाळ जो सजल जलद वर्ण तमाल नील परम मंगलदायक जो सावळी सुहासे बदन आकर्ण विशाळ राजीव नयन मुरली वाजवी छंदे करून आनंद घन श्रीकृष्ण कोट्यानी कोटो मीनकेतन ओवाळी जे मुखचंद्रावरून पूर्ण काम रमारमन मोहिले मन गोपिकांचे एकोणी मुरलीचा ध्वनी वेधल्या गोकुळचे नितवनी देह गेह सह सकळ विसरुनी निक्तिवनी हरिपाहू नाना शास्त्रांचे श्रवण हे एक करीती गोदोहन गोपी ते सकळ टाकून निक्ती मनमोहन पाहावया सारासार विचारणा एकेनी आरंभले घुसळणा ते सांडुनी जनार्दना पाहावया चालेली नाना वृत्ती हीच बाळी घरी टाकीती हरिपद पाव्या धावती प्रेमचित्तीन सावरी नाना तीर्थ पर्यटन एक सांडती हे सांडिले प्रपंच वसन शरीर नाठवे नाना व्रते तपे चोखनी एक बैसली श्री गुलावणी एकताची मुरली ध्वनी जात कामिनी तैसीच वायुधारण अष्टांग साधन हिची करीत होती भोजन तैसीच सांडून खंजनाक्षी चालली प्रवृत्तीचे अलंकार एक लेऊ विसरली सुंदर पुंथी परिकर सांडुनी सत्वर चालली एक पडली जाळी स्वयंपाक करत असे सुबळी मनी आठवता मूर्ती सावळी जाय वेल्हाळी सत्वर एक समाधी शेजे तो एकला मुरलीचा ध्वनी समाधी गोडी चरणी हरिचरणी जात सोडून या नाना साधने दळण धंदा सांडणी चालली एक मुग्धा एक सांडून या वाद प्रतिवादा ब्रह्मानंदा पाहो जाय ऐशा गोपी चालल्या समस्त कृष्णचरणी झाल्या आसक्त वृंदावनी पावा वाजवित एकूण निश्चित धावती असंख्य गोपींची मंडळी वेगे आली हरिजवळी भोवता विष्णूला वनमाळी गोपी सकळी मिळवून या हरी म्हणत आहे ते सोंडून या गृहकर्मा ते टाकून या निजपती ते की मरते ते पातला आपला पती जो परमेश्वर तोची ईश्वर मानुनी भजावे निरंतर ऐसे एक तकाने उतर गोपी सतत झाल्या आहा मंगलधामा श्रीकृष्णा आम्ही सांडले संसार तृष्णा शरण मन तुझ्या चरणा तू या वचनी बोलशी अद्वैत दृष्टीने पाहिले जरी तुझी अशी पतीची अंतरी येथेही तूच मुरारी एकता पुतनारी हसतसे त्याचा अंतर्भाव जाणून वश झाला दानी रासमंडळजनी चक्रपाणी खेळत असे जैसिका उवली माळ सुवर्णमणी आणि इंद्रनिळ एक गोपी एक घन निळ धरिती परस्परे तप्त कांचवर्ण गोपी बाळ मध्ये इंद्रनिळ घन सावळा ह्या वेद श्रुती निर्मळा हरिरूपी जडल्या हो एक गोपी एक कृष्ण परस्परे हात देऊन नृत्य करती ते पाहत तल्लीन अष्टनायिका पै होती गाती सुरस सुस्वर एकटा तटस्थ होती किन्नर जगद्वंदे गात मधुर प्राणी चराचर विस्मित दिव्य मोतियांचे हार पूर्ण गोपींच्या गळा दिसती सुवर्णवर्ण तीच मोती इंद्रनिळ समान हरीच्या गळा शोभती असंख्य रूपे धरून हरी नाचत गोपिकां माझारी पाचची पतके हृदयावरी झळकता ती सर्वांच्या षोडश कळी नक्षत्र नायक दिसे अत्यंत आल्हाददायक यमुना पुलीन भूमीवरी देख रास सुरेख मांडिला शरदकाळ परमसुंदर कुमुदिनीवरती रुंझुंती भ्रमर येत सुगंध मलिया समीर सकळ स्तरुवर फुलले हो जैसा विद्युत लात भार गगनी तैसा तळते दिव्य कामिनी तेथीच्या दिव्य सुवासी करून दाही देशात आटल्या जे ते गोपीशी वाटत की मज पाशे असावे भगवंत परित्याचे रूपाशी नाही अंत विश्वंभर जगदात्मा गौरवर्ण खंजीर टयना मध्ये निळ वैकुंठराना जे ते गोपीस वाटे जाना की मीच कृष्ण पाहिजे
कृष्ण जलद वर्ण साजिरा माझी सौदामिनी त्या सुंदरा की त्या सुवर्ण लतिका परिकारा सुकल्या कमळाचेने त्या पूर्ण पूर्वित श्रीरंग निरद वर्णस्थळ की श्रीकृष्ण नक्षत्रनाथ गोपी उडुगुण शोभती श्रीकृष्ण वासरमणी भोवती करणे प्रतिमा समित्र कन्या जीवने तैसाची तेथे तळपती गोपीची कुंडले आणि नयन ह्याची प्रतिबिंब तळपती मीन गोपी ह्याची तारक घेऊन मीन केतन पाहत असे पण की त्या वना माझी सुंदर अनंगा हाची रूपवर केश कुसुम वर्तुळाकार ह्याची छत्रतयाचे पाडळी पुष्प परिकर हाची माझी बांधला तुनेर केतकी पुष्पांतील लघुपत्र तोची कुंतनी जरी की केतकी पत्रे थोर थोर हाची कवत करवत परम तीव्र मस्तकी घालून या भार करवती विषय परांशी असो नाचता रास मंडळी गोपी मुख भजन लावणी आवडतो परम स्नेहाळी जे जे जैसे जैसे मन तैसाची होय जगन्मोहन तिची अंतरकळा देखून करीत सुख स्तवन चंदने चर्चित हरिकंठी भजन म्हणत पूर्ण रमानाथ सर्वांचे पूर्वी मनोरथ जे ते भावी मनात सुख समस्त मीच मी गोपीच्या वदनेवरून श्रमबिंदू होती पुसुनी मग हरितयांते गोपीचे हरिअंगी त्या मुद्रा उमटत कस्तुरी मळवट पुसत परस्परे हृदय ग्रंथी हस्ते तुटल्या जगद्धारा निरा तारिल्या साच कामिनी सेविता हरीच्या धामृत गोपीचा दुनावत चंदन समस्त ठाई ठाई पुसत असे गोपीच्या नेत्रीचे अंजन आदरंग हरी येले ऐसा फिरता वनमाळी घरमा आल्या वेळाडी विचित्र खेळ खेळती तो एक बोलती कामिनी चला या वना खेळुनी म्हणून त्या वना जाती श्रमण वाटे कृष्णनाथा जो तो हरिभक्त कृष्ण भजन गात गाता करती रास क्रीडा श्रमण वाटेची कृष्णनाथा जो महाराज ऊर्ध्वरिता ब्रह्मचारी निर्वाण 8 वर्षाची मूर्ती त्याची शृंगार रस दावुनी वेदी मना आपणाकडे षण्मासाची करुणी उधरल्या युवती त्या कथा वाचिता जन उधरती गोपी न तरती कैसाप्या ज्याशी ज्या रसाची प्रीती तेथे दावुनी उधरती श्रीपती नवरसलीला नवविध भक्ती दावी यदुपती ताराव्या गोपीशी क्रीडला यादवेंद्र यादव तैसेची करू पाहती जे नर ते केवळ अज्ञान पामर नरक घोर भोगती कृष्ण केले विषपासन याशी अणमात्र न करवे सेवन हरीने उचला गोवर्धन याशी जडपासन उचलेना कृष्णे महाअग्नी केला प्राशन यावरी पडला स्फुलिंग येऊन दुरी पळती भिवून हरी समान होऊ म्हणती हरी भोगुनी अनंग नारी शेकी ऊर्ध्वरिता ब्रह्मचारी त्या करू पाहती जे सरी तेची भुवपुरी बुडाले इतर जग होती ते तेज होणे कुलक्षण ऊर्ध्वरिता जगन्मोहन सतेचे पूर्ण सर्वदा कृष्ण केले परमद्वार परशुद्वारे उडविले मातेचे सिरे त्याचे करू म्हणती जे नर त्याची पामर बांगे या लागी हरिपदी मन ठेवून करा अर्स केडा श्रवण तेनेची तवशोनी जगज्जीवना निर्विषय करी निज भक्ता असो आता भगवान पुढती रसमंडळ रचन ज्याचे गोपीचे जैसे मन तैसे आपण होत असे एक रुसली हरिवरी तिसे समजावित मुरारी असंख्य रूपे धरुणी कोमलांग मनभाव पूर्वित असे एकीच्या नयनी अश्रू आले गोपिकांचे वाटत असे चक्रपाणी हरी मन ऐसा कीर्त जगज्जीवन गोपीने धरला अभिमान म्हणती कृष्ण झाला आम्हा आधीन बोले आमच्यावर तसे जो ब्रह्मादिकान पळे दृष्टी आम्ही तो वश केला जगजेठी ज्याशी हृदय ध्यात दुर्जटी तो घाली मिठी येथे मी सकळा माझी थुरो आमचे वचन एक एक श्रीधर ऐसा अभिमान देखता मुरहर केले विचित्र देवा असंख्य रूपांसहित भगवान गुप्त झाला नक्तक्षण अभिमान छेदक मनमोहन त्याशी तुझे पण सोशेना गुप्त होताचे भगवंत गोपी चमकले समस्त शोक करते अद्भुत हा कृष्णनाथ दिसेना षोडशकालायुक्त त्रिसुत चांदणे पडले घवघवीत वने उपवने शोभ गोपी शोधित कृष्ण प्राप्ती करणे अगहारणे अतिउत्तमे घेऊन या कृष्ण नामे गोपी भारती संभ्रमे जप मोहिल्या यादव कुलदीपका हरी आम्हाची सांडली मनांतरी गेलाशी कोठे पुतणारी वज्र नारी टाकून या नाना वृक्ष लागले बनी त्या लागी पुसती के जगामिनी तुम्ही देखील चक्रपाणी सांगा आम्हावरी सत्वर जाई जुई चंपक वट जंबू पारिजातक त्याची पुस्ती वेंकुट नायक देखील काय तुम्ही सांगा अश्वत बिल्व मांदर फणस कदंब अंजीर त्याची पुस्ती श्रीधर देखील काय सांगा पा केली नाली केलं पोपडी बकुळ रतंजनी राया नावडी त्याची पुस्ती वनमाळी देखील काय सांगा पा अगर तगर कांचन पाडली देवदार अर्जुन त्याची पुस्ती जगमोहन देखील काय सांगा पा खर्जूर डाळिंबी महाळुंग बद्री किरणी मातुलिंग त्याची पुस्ती श्रीरंग देखील काय सांगा पा जपा शतपत्र मालती मोगरे करवीर शेवंती त्याशी पुस्ती जगतपती देखील काय सांगा पा तुलसीचं पुस्ती सुंदरी तुझवरी प्रीती करी मुरारी सखे तुवा देखील पुतनारी तरी सांगा आम्हा ते भ्रमरा तू कृष्णवर्ण देखील काय मनमोहन तो जगतवंती आम्हाची सांडून कोठे गेला नेनवे मयुराशी पुस्ती नारी तुझी पिच्छे खुपिली शिरी कोकिले तुवा कंसारी देखील काय सांगू वनी क्रीड
करता राजहंस त्याशी पुस्ती परमपुरुष सातकी चक्रबाकी सारस ऋषिकेशाची पुस्ती पै बदक काक रावया कस्तुरी मृग नकुळ सावळ्या देखिले काय सावळी विलासी या डोळ साते ऐशी गोपी बहुशिंती दाही दिशा विलोकिती अंतनामी आळविती परिश्रीपती दिसेना तो पदमुद्रा देखिल्या नेणीकडेवरी देखिल्या उंच होऊन पाहती तो तेथे हरिचिन्हे दिसती पण तिथे हरी नाही भेटती व्यर्थ शोधती गिरीकंदर जवळी असे रत्नपरिकर जन्मांदाशी नेनवे नाभिशी असुनी कस्तुरी व्यर्थ मृग हिंडे वनांतरी किंवा दारिद्र्याच्या द्वारी निधान असुनी न दिसे की कोणी एक अबळा दिव्यमुक्त असे तिच्या गळा व्यर्थ लोकांच्या गळा वेल्हाळा पडे मुक्त केले म्हणून 2 3 5 ठाई कृष्ण न दिसे तेथे काही शेकी 10 11 पाही शोधिल्या न सापडे शोधिती 5 17 25 दृष्टीनं पडे रमा विलास शोधून पाही 30 36 परमपुरुष न सापडे श्रेष्ठ निवडल्या चौघी जणी म्हणती आम्ही शोधू चक्रपाणी तो त्या नेते नेती म्हणून लाजूनी राहिल्या तटस्थ आणि एक 6 जणी केशा धुंडून म्हणती विश्वादिशा तार्किका डोळसा लाजून या परतल्या 18 जणी नव रसिका धुंड म्हणती रसनायका त्यांचाही सरला आवाका लाजून उभ्या राहिल्या आणि एक 18 जणी निराळा फुटल्या 24 जणी शोधिता 12 16 कामिनी गदा पाणी न सापडे 12 16 14 नारी चौसष्टी दावी ती कळा कुसरी त्याही वेगळा कंसारी नाढळे संसारी लोकांत एक म्हणते आम्ही न धनवंता अवश्य करू कृष्णनाथा याची पारी अभिमानित तत्ता नाडल्या बहुध कामिनी एक बलवंत म्हणती एक विद्यामध्ये मुसमुसती हातीचा गेला श्रीपती तो निश्चिती नेनवे एक दाविती नाना कळा कळा तितुक्या झाल्या विकळा नेनती श्रीपती तो निश्चिती नेनवे एक दाविती नाना कळा कळा तितुक्या झाल्या विकळा नेनती प्रमाणे निर्मळा कळा विकळा ही नाना तपे घोरपणे एक करती पातांबू प्रशाने एक दावती पंचाग्नी साधने परी जग जीवन दुराला विधी निषेध कर्म जाळ घोर एक चढती हरली हाची डोंगर तोची मौन जटाधर परिश्रीधर जगजीवन दुरावला विधी निषेध कर्मजाळ एक चढती हाची डोंगर शोधती मौनी जटाधर परिश्रीधर दुरावला एक अष्टांग साधने दाविती षटचक्रांते कडे घेवती पवन वेगे एक धुंडती परी यदुपती दुरावला जो करीती साधन तो खवळे अभिमान दुरावला नारायण आपला दुखून नेनती एक सर्व गोपी होऊनी गोळा आठवणी श्रीकृष्ण लीला दाविती नाना कौतुक कळा अंगे आपल्या करुण्या एक होय उखळ तुझी होय कृष्ण वैलाळ तिची हो यशोदा होऊन तत्काळ दावे बांधी कृष्णा ते दोघी अर्जुन होती वेगे एक माझी उखळ घेऊन एक रांगे एक वृष्ट होऊन निघे घरोघरी चोरीस एक यशोदा होऊनी बेसली एक घराने देती वरी आवरी तुझा वनमाळी करीतो कळी बहु चाल एक नेवसांचा गुंडाळा करुणा नकी धरला म्हणे गोवर्धन एक पुतना होऊन करवी संपान कृष्ण ते सवेची शोषी म्हणून भूमीवरी करी शयन एक वृंदावनी वेणू घेऊन वाजविते उभी राहे वेद सुदामा वडजा ज्या रीती यशा गोपी वेश दाविती गाडी याचे काणी लागी श्रीपती गडे हो गोष्टी एक हो एका चोरीस जाऊ एके सदनी निजल्या अवघ्या गोळीने तुम्ही सराटे घेऊन पसरा पायथा त्यांच्या जवळी असू द्या मृतिका जरी जाग्या झाल्या गोपिका सराटे पायी लागती देखा तर तुम्ही मृतिका टाका नयनी त्या चोळीची जव नयन तर तुम्ही पळा रे तेथून रात्री चोरीस गेलो जरी पूर्ण तरी खडे घेऊन प्रवेशावे मौनीचे द्यावे खडे टाकून शिकी खडखडती आपण मग भालेर काठी ह्या टोचून छिद्र पाडून दूध पिऊ ऐसे बाळपणीचे भाव गोपी दाविती लिला सर्व एक काला कैसा करी माधव तोची भाव दाविती कमलाकार सवंगडे मध्ये तमाल नील रूपडे सन्मुख कृष्ण दृष्टी पडे चौकडे सकळांशी हरी सन्मुख देखीती दृष्टी कोणाशी न दिसे कृष्णाशी पाटी कृष्ण सन्मुख जगजठी समसमान सर्वदा ऐसा नाना लीला गोपिका अंगे करून दाविती देखा कालिया मर्दनाचा भावनिका नाचुनी दाविती तैशाची अकबक केशी हरीने मारला त्या आचरणी दाविती लीला नंद सर्प मुखाहुनी सोडविला तैशीच रीती दाविती यशा बाललीला स्मरुनी मागुती हरिस धुंडती वनी हा आत्मराया शारंग पाणी आम्हाशी वने टाकिले का तू नंद गृही जन्मलाशी गोपाळा म्हणून येथे राहिली कमळा गोकुळी सर्वांगी सुख सोळा तरी दुःख येवेळी आम्हाशी का जगदोंद्या जग ब्रह्मांड नायका दावी तुझी आवदन दशंका कातुशिन्विषी गोपिका सुखदायका श्रीरंगा तुझं हुडकिते येवनी बहुश्रमलो चक्रपाणी तुझा पटकी आम्ही होऊनी मोलावी न राबतो आम्हाशी देऊनी दान गुप्त झालाशी तू मनमोहन सकळांशी आडामध्ये घालून दोरका कापून नेलासी कालियाशी तुवा मर्दिले सकळ गोकुळ सुखी राखिले गोपिकांची का लोटून दिले संकटार नवी येवेळी गोकुळ गिळीन म्हणे सगळे अघासुरे हे मनी धरिले त्याशी उभे चिरोनी आम्हाशी रक्षिले आता का केले कठीण मन इंद्र बसला शिळाधारी त्याने उचलवणी तुवा गोवर्धनगिरी आता कठीण चित्त मुरारी आम्हावरी का केले लोकव्यवहारी निश्चित तू म्हणविशी नंदसुत सकळांतरी तू साक्षीभूत माया तिथं अगम्य तू क्षीरसागरी असता नारायण कमलभू आणि पाकशासन हे तुझं आले पूर्वी शरण दैत्य माजले म्हणून या लागीच वेदवंशी जगदात्मा अवतरला दुष्ट मारून भक्त पळविशी कामाशी उपेक्षिले प्रगट होई तू झडकरी वरधस तुझा कंसारी ठेवून आमचे श्रीकाम काबरे अंतरला
अंतरीचा हरी कुठे भेटेल आता तरी. शराब्दीच्या माझी प्रगटली कमळा, तिचा हस्त तू धरशी गोपाळा, त्याची हस्ते घननिळा. तू सर्व करीतोशी हरी, तू हसता बोलूशी वचन, आमचे होय तेने गर्भछेदन. प्रभूने अन्याय पाहून दंड करावा त्याच्याशी, नग लागता जो पडणार त्याशी कासाया पाहिजे कुठार. वाते कमळीनी कापे थरथर, ती वरी वज्र कासाया, भनगे बेसली पात्रावरी, ती समर्थे घातली जरी बाहेरी. तरी त्या भनंगाची मुरारी, काय चाले सांगपा सुखाचे हे परम रजनी. ऐसे आम्ही भाविलो मने, परिकर्माची दुर्करणी, सांडले वनी आम्हा ते सुरभीचे काढता धार. तो शेराचे चिके भरले पात्र, तो दुरावतान नवपंकज नेत्र, कर्म विचित्र ओढवले श्रुत जवळी मागाव्या. याच्या काला धावून या, तो तेने शुष्क काष्ट घेऊन या. मग तया मारिले गंगेश ठाव निधी समुद्र, तरी पुढे काय त्याचा विचार, जळचरांवरी कोपले नीर, तरी गती पुढे काय कायसी. दुग्ध मधु घृत कासारी जाण, जळचरे सोडितात त्यागी ती प्राण. त्यांची गती नाही उदकाविन, आम्ही शरण तैसा तुझ, माता बाळकाशी पाये लोटी, परी ते चरणीच घाली मिठी. भुवनी सुंदरा जगचिठी, आम्हा तेचा तुझ लागी, सुधारसाची आस धरिता, विष केवळ ये हाता, करुणा सागरावरी तत्वता. लहरी क्रूर का आली, मायतेने नाणे विष दिले, पित्याने पुत्रासे विकले, तारके कासाची लावून ओसंडिले, तरी शरण जावे कोणापाशी. राजाने सर्वस्व हरिले, पाठी राखीने शिरशे दिले, गुप्त होऊन घननिळे तैसे केले आम्हाशी. ब्रह्मांडपती यादव कुळ दीपका, दावे तुझ्या वदन दशका, आम्ही अन्यायी दासी तुझ्या गोपिका. वज्रनायका पाववेगी, परमसुकुमार तुझे चरण, मनी कुबदगी कठीण पाषाण, या लागी आमचे प्राण कासावीस होता ती. ज्या चरणी सिंधू कुमारी, लुब्ध होऊन झाली भ्रमरी, ते चरण आमचे हृदयावरी मुरारी का ठेवी. आमच्या हृदय जीवनी हाची कालिया मर्दी चक्रपाणी, निष्काम करून तुझे चरणी ठेवी आम्ही निरंतर. निष्काम करून तुझ्या चरणी ठेवी आम्हाशी निरंतर. विनियोगाने तापलो तत्वता, तुझे अन्नापड काळजी रमानाथा, मधुर वचनी आम्हाशी आता बोले त्वरित येऊन या. तुझा वियोग होताची जाण, तत्काळ जातो आमचा प्राण, परी तुझे कथामृत आठवून वाचलो जाण श्रीवरा. संसार तापे जे संतप्त, तुझ्या कथामृते ते सर्व निवत, परी तुझे कथा आणि अमृत समान कथा नोहेची. स्वर्गीचे राहणार देख, ते म्हणती अमृत क्षणिक, तुझ्या कथामृती आस्था सकळीक. धरती देव स्वर्गीचे जिवेवरी हलित अमृत, पळभरीच गोड लागत, परिश्रवण नयनांशी तृप्त. कथा न करी सर्वथा, तैसेच नव्हे तुझी कथा, वाचिसे गोड लागी गीत गाता. श्रवणी आवडे श्रवण करिता, गोडी त्याहुनी विशेष, नयनी पाहता तुझे ग्रंथ, विशेष गोडी वाढत. दाही करणांसमेत अंतर्तृप्त होते पै, आपण तृप्त होऊन अंतरी, इतरांसही आपणा ऐसे करी. ऐशी गोड कथा तुझ्या हरी, तारी जना समजतही, जसे लोहाची कडी जाळे, ताजवी घालून रत्न जो खेळे. तुळाभार समसमान आले, प्रेमोला आगळे रत्न की, तैसी कथा आणि अमृत ओगाची द्यावा दृष्टांत. परी तुझी कथा अद्भुत, सुधारश तुझे तेथे कांच आणि पांच निशित, अजा आणि ऐरावत, दीप आणि आदित्य, समान कैशी होती पाभक्त आणि निंदक, श्रोत्रिय आणि हिंदक. तैसे अमृत आणि कथा सुरेख, समान नव्हे सर्वता. त्याची कथामृते करुणी आम्ही वाचलो गोपकामिनी. मनमोहना चक्रपाणी, भेटे येऊन सत्वर, तरी ते येऊन चक्रपाणी. चरण लावी तुझे अधरी, वेणू वाजविशी धरुणी, तोची अधर सदैव वाटतो अखंड अंधरामृत सेवी. अवघ्या हुनी थोर त्याची पदवी, एकता तुझे चरण दावी, ज्याशी महाकवी वर्णिती. हरी तुझे चरण पडता दृष्टी, युगा समान जाती त्रुटी, सुंदरा डोळसा जगजेठी. आम्ही हिमपुटी तुझ लागी, तुझे मुख पाहता नैनी, पापण्या लब्धिक्षांशनी. त्या नावडती आम्हा लागुनी, विक्षेपक ध्यानी करिता ज्या तुझे लक्षिता श्रीमुख. हरे सकळ संसार दुःख, तेथे पापण्या विक्षेपकारक, पापिनी निश्चिती त्या होती, पापण्या विघ्न परम मिळाना. मग आम्ही निंदितो चतुरांना, आहारे विधातनिया शहाण्या, व्यर्थ पापण्या त्वा केल्या, टाकुनी पती सूत बंधू जनका. तुझं पावलं कमलनायका, हरी तू परम ग्रंथ, त्याचे तो जाणे समर्थ. मज काही न कळे, एरवी मेदीन पामर, त्याने माझे नाम ठेवले श्रीधर. मूर्ख हाती हा ग्रंथ थोर का करविला तू जाणे, गोकुळीचे बालक्रीडा कथन संपूर्ण झाले येथून. पुढे आता अक्रूरागमन, बहुनी रूपन रसाळ, श्रीकृष्ण मथुरेचे जाईल, प्रेमाचा सागर उजंबळेल, ते कथा ऐकता हृदय उलेल, प्रेमळ सद्भाविकांचे. श्रीहरिविजय ग्रंथश्रेष्ठ, हे केवळ वैकुंठपीठ, इंद्रानाथ त्रिभुवन वरिष्ठ, तोची प्रगट येथे असे. वैकुंठ अवघे समसमान, चतुर्भुज घनश्याम वर्ण, येथे जे सद्भावे करिता श्रवण, हरिरूप पूर्ण ते होती. या लागी जे वैकुंठी सुख पाहता, ते सुख हरिविजय ग्रंथ श्रवणे येत हाता. अनुमान न धरता श्रोता, केवळ कविता हे नव्हे. ब्रह्मानंद श्रीधर वरदा श्रीमद भगवती भीमा तटविहारा, पुराण पुरुषा निर्विकारा, रुक्मिणी वरा श्री विठ्ठला. इति श्री हरिविजय ग्रंथ संबंध हरिवंश भागवत परिसंवाद भक्त पंडित सप्ताध्याय सप्तमाध्याय गुढ. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. राधे कृष्ण.